हा अजून झोपलाय. मला वाटलं मलाच लवकर जाग आली की काय आज. पण जे के अजून झोपलाय याचा अर्थ काल मी दिलेल्या गोळ्यांचा चांगलाच परिणाम झालाय. जे के बेबी, गुड मॉर्निंग. उठा, आता सकाळ झाली आहे. सूर्य काय पश्चिमेला उगवला का काय? तू माझ्या आधी उठलीस? एक्सक्यूज मी जयकुमार अधिकारी, मी लवकर नाही, तुम्ही उशिरा उठलाय. शक्यच नाही. अरे बापरे, इतका वेळ कसा काय झोपून राहिलो मी? तू झोपला आणि मला टॉन्ट मारतोस. अगं सॉरी ग बाई, पण आता एवढा उशीर झालाय ना. आणि त्या मेडला सांग माझ्यासाठी चहा टाक. चहा नाही मिळणार आज. का पावडर संपली? नाही, मेडचा मेसेज आला ती आज येणार नाहीये. मग तू कर. हा, नको, त्यापेक्षा हॉटेलमध्ये पिऊ. आणि तसंही आपण आठवड्यातून 5-6 दिवस हॉटेलमध्येच खातो, तर आता चहाही हॉटेलमध्ये पिऊ, नाही का? खरं सांगू का शनाया, मला ना तुझ्या हातचं खायचं प्यायचं असतं. असं तुला बायकोच्या लुक मध्ये बघायचं असतं. म्हणजे तुला घर आवरताना, घर नीटनेटकं करताना, स्वयंपाक करताना, असं सगळं मला बघायचं असतं. म्हणजे अनुवहिनी करतात ना तसं. त्या बघ ना, सकाळी लवकर उठतात, छान देवपूजा करतात, घरातल्या सगळ्या लोकांना काय खायला हवं काय नको नाश्त्याचं बघतात, सगळ्यांची किती काळजी घेतात त्या. म्हणून त्यांच्या घरी गेले ना की छान वाटतं. आपल्या घरात नाही वाटत. वाटणार पण नाही. जे काही आता तू हे जे काही सांगितली ना, ही सगळी कामं, ही कामं मेड लोकांची असतात. आणि ही सगळी कामं या जन्मात तरी माझ्याकडनं होणं शक्य नाहीये. पण तू हे सगळं मला का बोलतोय? अगं बाई, मी काही तुला घरातली कामं करायला सांगत नाहीये. माझं असं म्हणणं की तूही असं काहीतरी कर ना, म्हणजे घरासाठी, माझ्यासाठी, की जेणेकरून ज्यातून मला असं वाटेल की तुझं माझ्यावर, घरावर प्रेम आहे. बेबी, काय लॉजिक आहे यात? म्हणजे मी जर घरात स्वयंपाक केला तर माझं तुझ्यावर प्रेम आहे हे प्रूव्ह होणार आहे. मी घर सांभाळलं, तुझी काळजी घेतली तर मी एक आयडियल हाऊसवाईफ आहे असं ठरणार आहे. आणि हे सगळं सांगायला त्या अनुप्रियाचं एक्झाम्पल देतेस तू. बेबी, मी तुला लिहून देते, त्या अनुप्रियाच्या घरात 4 मेड आल्या ना, ती सुद्धा माझ्यासारखं बसून राहील, काही काम करणार नाही घरात. शक्यच नाही. अनुवहिनी बसून राहणाऱ्यातल्या नाहीत आणि दुसऱ्यावर अवलंबून तर राहूच शकत नाहीत त्या. मगापासून काय चाललंय तुझं जे के? अनुवहिनी अनुवहिनी. शिकलेली बावळट बाई आहे ती. त्या विनासाठी स्वतःचं करिअर सॅक्रिफाईस केलं आणि बसली आता डबे बनवत लोकांसाठी. काय झालं, असं का बघतोयस बेबी? आधी अनुवहिनींबद्दल खूप कन्सर्न होतं तुला, आता असं बोलतेस? नाही बेबी, अजूनही कन्सर्न आहे म्हणून तर एवढं बोलतेय ना मी. ठरवलं असतं तर काहीतरी बरं करू शकली असती ती तिच्या लाईफ मध्ये. पण नाही, आता घर सांभाळत, मुलं सांभाळत, संसार करत बसली आहे ती. आणि बेबी, तू तिच्यामुळे मला हे सगळं ऐकवतोय सकाळी सकाळी. अगं तसं नाही ग बाई, मला काहीतरी वेगळं सांगायचं होतं तुला. मी सांगितलेलं तुला कधी कळेल देव जाणे. असो, चल आज तुला माझ्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये घेऊन जातो. चांगलं असेल ना ते? एक नंबर. तू चल तर कर, आधी आवरू आपण. हा चल. आत्ताच व्हायचं होतं हे. माझ्या तरी लक्षात कसं नाही आलं. सगळे नाश्ता नाश्ता ओरडत आता येतील बाहेर. देवा. गुड मॉर्निंग वहिनी. काय मग, काय आज ब्रेकफास्टला? रेवती, ते हो, काय झालं? गॅस संपला. अरे देवा. मग आता माहित नाही, मला काहीच कळत नाही. काय हा, ब्रेकफास्ट झाला? वहिनी, गॅस संपलाय. काय?
म्हणजे तू काहीच केलं नाहीयेस? आता काय उपाशी राहायचे आम्ही? चहा झालाय फक्त. देवा, अगं कडकडून भूक लागलीये मला. असा कसा संपला गॅस? आणि आधी नंबर लावायला काय झालं होतं तुला? अगं मग एवढं होतं तर तू लावायचा ना नंबर. मी तुझ्याशी बोलत नाहीये रेवती. वहिनी मलाही सकाळी सकाळी ना तुझ्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. काय झालं? बघा, तुमच्या बायकोच्या मूर्खपणामुळे ना आज सगळ्यांना उपाशी राहावं लागणार आहे आपल्याला. गॅस संपलाय. ते म्हणजे फक्त चहाच झालाय. त्यानंतर काही म्हणजे सॉरी. बरं ठीक आहे, प्रॉब्लेम आहे, सोल्युशन काढूया. मग आता काय करू शकतो आपण? दादा चिल, मी एक काम करते, मी ब्रेकफास्ट ऑर्डर करते. त्याच्याने तुझं पोट भरेल. आम्ही काही भुकेने मरायचंय? ए वहिनी, मी काय तुझ्यासारखी वाटली तुला? मी ना सगळ्यांसाठी ऑर्डर करणार आहे आणि नाईलाजाने सगळ्यांमध्ये तू पण येतेस. सो चिल, तुला मिळणार आहे खायला. ऐका ना माझा ऐका ना प्लीज. काय रेवती, तू ऑर्डर करशील, मग ती ऑर्डर तयार होऊन येणार, मग आपण ती खाणार, मग मी ऑफिसला जाणार. ह्या सगळ्याला खूप वेळ लागेल. माझ्याकडे नाही आहे तेवढा वेळ. सिंपल करूया, अनु माझ्या बरोबर चल, बाहेर जाऊ, तुलाही खाऊ घालतो, मी सुद्धा नाश्ता करतो, बाकीच्यांसाठी पार्सल घे, रिक्षा कर आणि परत चल. 5 मिनिटात बाहेर यायचं. हो हो मोजून 5 मिनिट. हो हो, मी बॅग घेऊन आले. हा वहिनी ऐका ना, मी आईंसाठी ऍपल कापून ठेवलंय, तर आईंना द्याल का? त्यांना भूक सहन होत नाही. द्या हा प्लीज. तुझी आई आहे ना, मग ऍपल पण तूच दे. अशक्य आहे ही बाई. काय बघतेस तू? काय हरवलंय का तुझं? अहो काही हरवलं नाहीये, मी गाडी बघतीये. काय बघते गाडी? काय झालंय गाडीला? काय झालंय म्हणजे? अहो मी पहिल्यांदा बसले तुमच्या गाडीत. तुमची नाही, आपली गाडी. तेच निघूया. सीट बेल्ट कोण लावणार? सॉरी, सवय नाही ना मला गाडी. रिक्षात नसतो कारण सीट बेल्ट. मला आवडते रिक्षा. त्याला अगं अनु, अहो ते नाही अडकलंय मला वाटत. खेच ना. खेचतीये पण खेचलं जात नाहीये. अनु असं नाही ग, सरळ खेच, सरळ सरळ सरळ. हे घे, किती पाहिजे? आलं की नाही? मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवा. अनुप्रियाच्या तू जवळ जाणार नाहीस. नाही ते बाहेर आहोत ना, बघितलं कोणी. चला निघूया. निघूया. चला. बस.
फायनली माझ्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये आलेलो आहे. ह्याला रेस्टॉरंट म्हणतोयस तू? हा ऍक्च्युली थोडं छोटं आहे, थोडं नाही, खूप छोट आहे. पण काय आहे ना, इथलं साऊथ इंडियन फूड जे काय मिळतं ना, हा कॉलेजमध्ये असताना ना रोज यायचो आणि एकच आयटम खायचो, रवा साधा कडाक. काय हा तुला नाही कळणार ते. बेबी ऐक ना, आपण दुसरीकडे जाऊन ब्रेकफास्ट करूया ना. आणि मला इंग्लिश ब्रेकफास्ट करायचा आहे. इथे सगळं ते असं ऑइली फूड मिळणं मला नाही खायचंय प्लीज. बेबी आता नेहमी तुझ्या आवडीचा नाश्ता करतो ना आपण, आज माझ्या आवडीचं खाऊया ना. बरं ओके. दॅट्स लाईक माय वाईफ. अर्जंट फोन आहे. हॅलो हॅलो, इथे नेटवर्क नाही, मी जरा बाहेर जाऊन बोलतो. हॅलो हॅलो. काय करतोयस इथे? आपल्याला दिलेलं प्रॉमिस जर का कोणी पाळलं नाही की मी असाच करतो. मी त्यांना कुठेही जाऊन भेटतो. चालता हो आत्ताच्या आत्ता इथून, चालता हो. मॅडम, तुम्ही मला काम सांगणार होता, त्या अनुप्रियाचा काटा काढणार होतात. काय झालं त्याचं? ऐक ऐक, मी सगळं सांगते, पण इथे नाही. निघ इथून आता लगेच, निघ. माझं काम झाल्याशिवाय मी इथनं जाणार नाही मॅडम. मेहरबानी कर आणि लवकर निघ इथून. थँक्यू मॅडम. तेलंग तू इथे? हे पैसे तू शनायाला त्रास द्यायला आलायस? आणखीन किती पैसे उकळणार आहेस तिच्याकडून? हे काय हे हातात हे एवढे पैसे? कसले पैसे ते? हे तेलंग, आता कोणाला धमकी द्यायला आलास तू? त्यांना विचार. चल. अरे नॉनसेन्स. वाटकर तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे. वहिनी ठीक आहात? हो मी हा सगळा काय प्रकार आहे आणि कोण होता तो माणूस? तो अशा पद्धतीने धक्का देऊन का गेला तुम्हाला? तर याचं उत्तर शनायाच दे. हा सगळा काय प्रकार होता? मी तुझ्याशी बोलतोय. बोल ना शनाया, काय बोलत होता तुझ्याशी? आणि तू पैसे का दिलेस त्याला? अगं अनुप्रिया, मलाही माहिती नाही. तो असा अचानक आला आणि माझ्या समोर बसला. मला म्हणाला की तुम्ही पैसे दिलेत पण व्याज बाकी आहे ते द्या म्हणून. मी म्हटलं की देऊन टाकू, नाही तर परत तुम्हालाच त्रास द्यायचा ना तो घरी येऊन. म्हणून मी त्याला पैसे देऊन टाकले बेबी. अरे कोण होता तो माणूस पण, आणि पैसे कसले? बेबी काही नाही रे, कसले. तू बस. नाहीये बस, काही झालं नाही, एवढं बस, रिलॅक्स, चिल, काही नाही झालं. अगं शनाया, काही झालं नाही म्हणजे? गुंड आहे तो. आपल्याला काही कल्पना नसताना तो इथवर आला. तू घरीही जाऊ शकतो.
अहो मला वाटतं आपण पोलिसात जायला हवं. बेबी पोलीस स्टेशनमध्ये नको. तू सांग ना अनुप्रियाला, नको पोलीस स्टेशन वगैरे काही. पैसे दिले, चालाय मॅटर क्लोज. अरे पण मला कोणी सांगेल का तो माणूस कोण होता, ही सगळी काय भानगड आहे? बेबी ते काय ना, या माणसाने या दोघांना काही पैसे उधार दिले होते, पण समावून यांना ते पैसे वेळेत नाही फेडता आले, म्हणून तो त्रास देत होता त्यांना. पाटकर, सर बरोबर म्हणतीये ती. मी पैसे उधार घेतले होते त्याच्याकडून. तो घरात पण आला होता धमकी द्यायला. जेव्हा शनाया आमच्या घरी राहायला होती तेव्हा सुद्धा हा आला होता. याचं नाव तेलंग आहे. हा आला, त्यांनी घरात मला धमकी दिली. त्यावेळी शनायानी पैसे भरले म्हणून त्यांनी मला सोडलं होतं. हो म्हणजे मी पैसे दिले होते त्याला, पण तो म्हणाला की त्या पैशांचं व्याज बाकी आहे. म्हटलं उगाच कटकट नको, देऊन टाकावे पैसे, नंतर परत त्रास देईल ना दोघांना घरी येऊन तो, म्हणून मग देऊन टाकले त्याला ते पैसे. अगं शनाया, आम्हाला त्रास झाला असता तरी चाललं असतं, पण तू हे बरोबर नाही केलंस. तू डिरेक्टली त्याला पैसे देऊन टाकलेस. जे की सर होते ना, त्यांना सांगायला हवं होतंस तू. एक्झॅक्टली. आणि मी ते बाहेरच फोनवर बोलत होतो, सिक्युरिटी होती. मला आवाज दिला असता तर मी आलो असतो. पैसे द्यायची काय गरज होती? काय चाललंय तुमचं? तेच काय बोलताय? सांगितलं ना तो माणूस कशासाठी आला होता, त्याला का पैसे दिलेत. दिले पैसे, तो गेला. आता परत तेच काय? गेला तो माणूस आता. बेबी अरे मी ना त्या माणसाला बघून पॅनिक झाले रे. काय करायचं ते सुचत नव्हते, म्हणून मग मी पटकन पैसे काढले. म्हटले हे घे बाबा, पैसे घे, तुझे जे काही व्याजाचे आहेत ते, आणि तू जा इथून लवकर, म्हणून दिले पैसे मी. ऐक ना बेबी, मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही, तुला माहिती आहे ना. मला खूप भूक लागली. आपण चल ना दुसऱ्या रेस्टॉरंटला जाऊया. नसेल नाही ना तर मी घरीच जाते. कूल डाऊन. बस शांत. आम्ही सगळे तुझ्या काळजीपोटीच बोलत होतो. नाही उद्या कोणी येईल, काही करेल. खरं तर माझंच चुकलं, मी तुला एकटीला नव्हतं सोडायला पाहिजे. सॉरी. बेबी निघायचं का आपण? अगं शनाय, परवाची मीटिंग कॅन्सल झाली ना, ती आज लागते. मला तिकडे जावं लागेल अर्जंट. पण मग मी ऑफिसला कशी जाऊ? ॲक्च्युली गाडी पण एकच आहे. हे सोडतील ना? काय हो, सोडाल ना? हो मी सोडतो. ठीक आहे. मी सिक्युरिटीला सांगतो तुम्हाला फॉलो करायला. हां नाही बेबी, सिक्युरिटीची काय गरज आहे? अविनाश आहे ना माझ्यासोबत. सर तुम्ही निश्चिंत राहा, आहेत ना हे. ठीक आहे, नीट जा. निघतो मी. सर तुम्ही काही खाणार नाही? नाही नको वहिनी, आता मी मीटिंगच्या इथेच काहीतरी खाईन. अविनाश मी काय म्हणते, आपण दुसऱ्या रेस्टॉरंटला जाऊया ना. मला ना आज इंग्लिश ब्रेकफास्ट करायचा आहे. चल ना प्लीज. हॅलो, तू कुठे येतेस आमच्यासोबत? अगं आम्ही इंग्लिश ब्रेकफास्ट करायला चाललोय. तुला नाही आवडणार तो. त्यापेक्षा ना तू इथे ते इडली सांबार मिळतं ना, ते ऑर्डर कर, ते आवडेल तुला. अविनाश निघूया, ऑफिसला पण जायचंय ना पुढे आपल्याला. हो चला. रिक्षासाठी पैसे आहेत ना की? आहेत. चल अरे. तेलंग शनायाशी बोलत असताना आरडाओरडा का नाही केला हिनं? ही तर एकदम शांत, एकदम नॉर्मल वाटत होती. जे.के. साहेबांना पण सगळं नीट सांगितलं नाही. जाऊ दे, मी पण काय विचार करतेय. तिनं बिचारीनं आपल्याला एवढी पैशांची मदत केली, आपल्यासाठी त्याला पैसे दिले. पण पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे, नाहीतर हा माणूस पुन्हा पुन्हा त्रास देत राहील. मी बोलते ह्यांच्याशी. तुला काय गरज होती त्या तेलंगला पैसे द्यायची? केलं असतं ना मी माझं मॅनेज. अवी आता जाऊ दे ना, झालं ना ते, सोड ना. दिले त्याचे पैसे, कटकट गेली ती एकदाची. काय माहिती आता कटकट मिटलीये की प्रॉब्लेम अजून वाढलाय. म्हणजे जे.के. सरांना हे काही आवडलेलं नाहीये.
त्यांच्या चेहऱ्यावर हे क्लिअर होतं माहितीये. ह्याच्या आवडीनिवडीची कोणाला पडली हवी? जरा ना हा ऍटिट्यूड कमी कर बाई. दोघही मरू. एक तर त्यांना मी आवडत नाही हे मला माहितीये. त्यांच्या डोळ्यात सतत दिसतं ते. आता सुद्धा JK सरांना तुला माझ्या बरोबर सोडायचं नव्हतं म्हणून तर ते म्हणाले ना सिक्युरिटी पाठवू का, सिक्युरिटी पाठवू का. आणि ह्या सगळ्यामुळे अनुला पण हळूहळू संशय येतोय. यांनी खाल्लं असेल का? फोन करून विचारते. पण कामात असतील तर डिस्टर्ब होतील ना. पण डबा पण नेला नाहीये यांनी. जाऊ दे, विचारतेच. उपाशी असतील तर माझ्या फोनने खाऊन तरी घेते. हवी आपण एक करू शकतो. आपण दोघांनी आपापल्या पार्टनर्सना खुश ठेवायचं. इतकं खुश ठेवायचं ना की त्यांना डाऊट यायला पण चान्स द्यायचा नाही. JKचं काय बघ, JKला मी एकदा क्लिअर केलं ना की मी बॉस आहे आणि तू एम्प्लॉई, हे त्याला क्लिअर झालं ना की त्याचं काहीच टेन्शन नाहीये. हवं तर JK समोर मी तुला मुद्दाम ओरडत जाईन. तू पण तेच कर. तू अनुप्रिया समोर आहे ना मुद्दाम मला वाईट साईड काहीतरी बोल. अजिबात कौतुक करू नकोस माझा. एक मिनिट अवी, यावर एकच ऑप्शन आहे अनुप्रियाने बिझी राहणं. म्हणजे तिचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट होईल. काय वाटतं? अरे सारखी सारखी काय फोन करते. मी कट करतो तर हिला कळत नाहीये का मी बिझी आहे. फोन का उचलत नाहीये ते? कामाच्या गडबडीत दिवसभर उपाशी राहिले नाही म्हणजे मिळालं.